ज्यांनी तुम्हाला त्रास दिला, दुःख दिले, तोच त्रास दुःख त्यांना पण मिळेल आणि विश्वास ठेवा, ते पाहण्याची संधी तुम्हालाही मिळेल. जीवनामध्ये बऱ्याच वेळा अशीच लोक आपल्याला रडवतात, ज्यांच्या आनंदासाठी आपण आपलं हसूसुद्धा विसरतो. एखाद्याने जास्त पण चांगलं असू नये, नाहीतर लोक वेडे आणि बावळट समजत असतात. कधीकधी तुम्ही काही न करता चुकीचे ठरवले जाता, कारण लोकांना जसे वाटते तसे तुम्ही वागत नाही. खऱ्या लोकांना कधी कौतुकाची गरज नसते, कारण खऱ्या फुलांना अत्तर लावायची गरजच पडत नाही. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे तुम्ही एखादी किमती वस्तू मिळवू शकता, की तुम्ही पैसे देऊनसुद्धा खरेदी करू शकत नाही. वेळ आहे तोपर्यंत स्वतः बदलण्यामध्ये शहाणपणा आहे, कारण वेळेने तुम्हाला बदलले तर खूप त्रास होईल. जीवनामध्ये वाईट काळात मिळालेली साथ सफल झाल्यानंतर मिळालेल्या टाळ्यांपेक्षा खूप जास्त चांगली असते. आजकाल हे कोणीच पाहत नाही की तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं. लोक तर फक्त हे पाहतात की तुम्ही त्यांच्यासाठी काय नाही केलं ते. तुम्ही दुःखी होण्यामुळे आणि रडल्यामुळे कोणाला फरक पडत नाही. म्हणूनच लोकांसमोर रडणं सोडून द्या आणि जीवनामध्ये खुश राहा. या जगाला खोटे लोकच आवडतात. थोडं जरी खरं बोललं तर लोकांना आजकाल राग येतो. या गोष्टीचे दुःख करू नका की तुम्ही काय गमावलं, पण या गोष्टीचा आनंद माना की तुम्ही जे बोललात ते करून दाखवलं. कोणी तुमचं कितीही जवळचं असलं तरी सगळ्यात आधी तो स्वतःचा फायदा पाहतो. अशा ठिकाणी तुम्ही शांत बसलं पाहिजे, ज्या ठिकाणी तुम्हाला काहीही महत्त्व दिलं जात नाही. आयुष्य अशा परिस्थितीतून जात आहे, तिथे मन दुःखी आहे, पण तोंडावर हसू ठेवावंच लागतं. अडचणी आयुष्याचा हिस्सा आहे. स्वतःच्या अडचणींवर ज्याने पाय ठेवला तो आयुष्य जिंकला, आणि ज्याने अडचणी डोक्यावर ठेवला तो आयुष्य हरला. कधी एकटं चालावं लागलं तर घाबरू नका, कारण स्मशान, शिखर आणि सिंहासनावर माणूस एकटाच चालतो. या जगामध्ये 3 प्रकारचे लोक खूप खतरनाक असतात: चुगली करणारे, जळणारे, स्वार्थी, मतलबी. असे लोक कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीचं बोलणं तुम्हाला असं सांगतात की जसे तुमचे खूप जवळचे आहेत, पण खरं पाहिलं तर ते स्वतःशिवाय त्यांच्या आईवडिलांचे पण नसतात. ज्यांना स्वप्न पाहायला आवडतात त्यांना रात्र छोटी वाटते. ज्यांना स्वप्न पूर्ण करायला आवडतात त्यांना दिवस छोटा वाटतो. काही लोक येतात तुमचं दुःख कमी करायला, पण जेव्हा तुम्ही त्यांना आनंदी दिसता तेव्हा ते चिडून निघून जातात. ताकदीपेक्षा जास्त बुद्धीचा उपयोग करा, कारण ताकद लढायला शिकवते आणि बुद्धी जिंकायला शिकवते. नशीब आणि आपल्या लोकांचा काही भरोसा नाही, हे दोन्ही कधीही पलटू शकतात. आजच्या जमान्यामध्ये तोच मोठा आहे ज्याच्याजवळ पद आणि पैसा आहे. जेव्हा मन नाराज कोणा आपल्या व्यक्तीवर असेल तर माणूस ओरडत नाही तर रडतो. विंचू जर कोणावर प्रेम करेल तर तो प्रेमातसुद्धा डंखच मारेल. काही लोक या विंचूसारखीच असतात. तुम्ही कोणत्याही कामामध्ये फक्त तेव्हा सफल होऊ शकता जेव्हा तुम्हाला त्या कामावर गर्व असेल. त्रास आपोआप कमी होतो जेव्हा आपल्या लोकांपासून अपेक्षा करणं बंद होतं तेव्हापासून. स्वभावात शांतपणा कधीही कारणाशिवाय येत नाही. काही दुःख अशी असतात की जे आवाज पण हिरावून घेतात. कोणत्याही वाईट माणसाच्या वागण्यामुळे स्वतःच्या मनाची शांती आणि समाधान कधीही घालवून घेऊ नका. असे सतत मोटिवेट करणारे आणि पॉझिटिव्ह विचार ऐकत राहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.